करावे तसे भरावे. राज हा एक खोडसाळ आणि वात्रट मुलगा होता. तो सतत कुणाची ना कुणाची खोडी काढत असे. मे महिन्याची सुट्टी सुरू झाल्यावर तर त्याच्या या खोडसाळपणाला अधिकच ऊत येत असे. त्यामुळे त्याची आई सतत काळजीत असायची. मे महिन्याच्या सुट्टीत एके दिवशी राज खेळण्याकरता म्हणून नेहमीसारखा बाहेर पडला. वाटेत त्याला एक कुत्रा दिसला. त्या कुत्र्याला त्याने अंजारलं गोंजारलं आणि जसा कुत्रा खुशीत येऊन त्याचे पाय चाटू लागला तसा राजने खिशातून दोरा काढला व त्या दोऱ्याला एका बाजूने मोठा दगड बांधला व दुसरे टोक कुत्र्याच्या शेपटीला बांधलं आणि त्या कुत्र्याला छू केलं. त्याबरोबर कुत्रा घाबरला. पाठीमागे काहीतरी जड वस्तू आहे हे पाहून तो बावचळला आणि सैरावैरा पळू लागला. ते बघून राज मोठमोठ्याने हसू लागला. क्षणार्धात तो कुत्रा राजच्या दिशेने पळू लागला. तसा राज खूप घाबरला आणि पळत सुटला. पण कुत्र्याचा वेग प्रचंड असल्यामुळे राज कुत्र्याच्या तावडीत सापडला. कुत्र्याने त्याच्या पायाचा करकचून चावा घेतला. लगेच आसपासच्या लोकांनी कुत्र्याला हुसकावलं आणि राजला घरी पोचवलं. आईला सगळा वृत्तांत कळताच आईने ताबडतोब त्याला डॉक्टरांकडे नेलं. त्यानंतर सगळी सुट्टी राजची औषधं इंजेक्शन यामध्येच गेली. आई त्याला म्हणाली, बघितलंस ना राज, तुझ्या खोडसाळपणाचे परिणाम. मी हजारदा तुला समजावत असते पण तुला समजतच नाही. आता पाहिलंस ना, करावं तसं भरावं. राजलाही त्याची चूक उमगली. त्याने आईची माफी मागितली आणि पुन्हा कोणाच्या खोड्या न काढण्याचं वचन आईला दिलं. कशी वाटली कथा? कथा आवडली असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.